हाय फ्रेंड्स, नमस्कार। आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने खूप जाळीदार आणि स्पंजी कपकेक कसे बनवायचे हे दाखवणार आहे। हे खूप झटपट तयार होतात आणि किती स्पंजी आणि जाळीदार तयार होतात हे तर तुम्ही पाहू शकाल। बनवायलाही खूप सोपे आहे, त्यामुळे लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। लगेच हे कपकेक्स कसे बनवायचे हे आपण पाहूयात। तर कपकेक्स बनवण्यासाठी ते मी चहा पिण्याचे कप घेतलेले आहे। आता आपल्याला या कपाला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे केक याला चिटकणार नाही। एक एक करून तीनही कपाला मी असं तेल लावून घेते। तीनही कपाला मी तेल लावून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकाल। हे कप आता आपले रेडी आहेत, हे आपण साईडला ठेवूयात आणि बाकीची तयारी करून घेऊयात। बॅटर बनवण्यासाठी आपल्याला असं मोठं बाउल घ्यायचं आहे। तसेच 2 ते 3 टेबलस्पून म्हणजे पोहे खायच्या चमच्याने 2 ते 3 चमचे फ्रेश दुधावरची साय घ्यायची आहे। दुधाच्या सायमुळे खूप छान टेस्ट येते कपकेक्सला। ही साय आता आपल्याला फेटून घ्यायची आहे। साय नसेल तुमच्याकडे तर काहीच हरकत नाही, साय पूर्णपणे ऑप्शनल आहे। असेल तर घ्या, नसेल तर नाही घेतली तरी चालेल। साय थोडीशी फेटून घेतल्याच्या नंतर ही बाउलमध्ये आता आपल्याला ओतून घ्यायची आहे। आता मेजरमेंट घेण्यासाठी कुठलाही एखादा कप सेट करायचा आहे। त्याच कपाने आपल्याला 1/4 कप तेल घ्यायचं आहे। तेलही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुधाच्या सायमध्ये। जास्त स्ट्रॉंग फ्लेवरवालं तेल आपल्याला इथे घ्यायचं नाही आहे। हे असं व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपल्याला अर्धा कप दूध घ्यायचं आहे। 1/4 कपाने घेते मी, त्यामुळे 2 कप घेते, म्हणजे हे अर्धा कप होईल। दूधही आता आपल्याला यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दूधही व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला कोको पावडर घालायचं आहे। 3 टेबलस्पून, पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे। 1 टेबलस्पून म्हणजे पोहे खायचा 1 मोठा चमचा आहे। कोको पावडर आपल्याला अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकाल यात कुठेही गुठळ्या वगैरे नाही आहेत। त्यानंतर आता आपल्याला लगेच यात 1 कप मैदा घालायचा आहे। मैदा मी अगोदरच चाळून घेतलेला होता। त्यानंतर आपल्याला अर्धा कप पिठी साखर घालायची आहे। तुम्हाला कपकेक जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता। त्यानंतर आपल्याला 1/2 टीस्पून बेकिंग पावडर घालायचं आहे आणि त्याच्या अर्धा म्हणजेच 1/4 टीस्पून खायचा सोडा घालायचा आहे। 1 टीस्पून म्हणजे अर्धा चमचा, त्यानुसार तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता। यात आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटरमध्ये कुठल्याही गुठळ्या वगैरे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। स्मूथ बॅटर बनवायचं आहे। लागेल तर 1-2 चमचे दूध यात तुम्ही घालू शकता जर बॅटर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर। बॅटर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकाल यात गुठळ्या वगैरे राहिलेल्या नाही आहेत। कन्सिस्टन्सी पाहू शकाल, मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे, त्यामुळे दूध घालायची देखील तुम्हाला शक्यतो आवश्यकता लागणार नाही। आता लगेच आपल्याला हे बॅटर आपण ज्या कपाला तेल लावून घेतले ना त्या कपात ओतून घ्यायचं आहे। एवढ्या आपल्या बॅटरमध्ये 6 कपकेक्स आरामात तयार होतात। मी आता एवढे 3 कपकेक्स मोठे बनवते आणि बाकीचे छोटे छोटे कपकेक्स बनवते। तुमच्याकडे जर असे कप नसतील तर तुम्ही वाट्यात देखील हा केक बनवू शकता। खूप छान लागतो खायला, एकदा नक्कीच बनवून पहा, खूप आवडेल तुम्हाला। अर्धा कप भरेल इतकं आपल्याला यात बॅटर घालायचं आहे आणि हे कपकेक आता आपल्याला बेक करून घ्यायचे आहेत। तर हे कपकेक बेक करून घेण्यासाठी मी कढई 5 मिनिट अगोदरच प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली होती। खाली स्टँड ठेवलेला आहे, त्याच्यावरती अशी जाळीवाली प्लेट ठेवलेली आहे आणि या प्लेटमध्ये आता आपल्याला हे कप ठेवून घ्यायचे आहेत। 3 कप यात आरामात बसतात। आता आपल्याला यावरती झाकण ठेवून हे 15 ते 20 मिनिट छान बेक करून घ्यायचे आहे। 15 ते 20 मिनिटानंतर आपण हे चेक करूयात। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे। 20 ते 22 मिनिट होत आलेले आहेत आणि कपकेक तुम्ही पाहू शकाल काय छान फुगलेले आहेत। तर यावरचं झाकण काढून घेते मी, आपण चेक करूयात हे झाले की नाही। तर टूथपिक यात टाकून पाहायचे आहे। टूथपिक क्लीन येते म्हणजे कपकेक छान शिजलेले आहेत। लगेच गॅस बंद करते मी आणि हे खाली काढून घेऊन थंड करून घेते। कपकेक्स किती छान दिसत आहेत तुम्ही पाहू शकाल आणि टेक्स्चरवरूनच समजते हे किती छान सॉफ्ट झालेले आहेत। तर सर्व कप मी कढईतून काढून घेतलेले आहेत, हे आता आपण थंड करून घेऊयात। कपकेक आपले थंड झालेले आहेत आणि माझ्या मुलीने चेक करत करत थंडे झाले की नाही पूर्ण दाबून टाकलेले आहेत, तुम्ही पाहू शकाल। एक मी आता तुम्हाला काढून देखील दाखवते। याच्या आपल्याला अशा साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि लगेच सहज निघतोय, तुम्ही पाहू शकाल। आणि किती छान सॉफ्ट आणि जाळीदार कपकेक तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकाल।
आता एक मी तुम्हाला लावा कपकेक बनवून दाखवते. लावा कपकेक बनवायचा असेल तर आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर केकचा मधला पार्ट थोडासा काढून घ्यायचा आहे चमच्याने. असा तुम्ही पाहू शकाल मी कशा प्रकारे काढून घेते. तर त्यानंतर मेल्ट केलेलं चॉकलेट आपल्याला यात घालायचं आहे आणि परत आपण जो काढलेला पार्ट आहे तो यावरती ठेवायचा आहे. त्यावर तुम्ही क्रीमने वगैरे गार्निशिंग करू शकता किंवा मग नाही केलं तरी चालेल. आपला लावा कपकेक देखील तयार आहे. तुम्ही पाहू शकाल काय सुरेख दिसतोय आणि खायला तर खूप म्हणजे खूपच मस्त लागतो. आता तुमच्याकडे जर असं चॉकलेट नसेल तर मग यावरती चॉकलेट नाही घातलं तरी चालेल. तुम्ही असेच देखील कपकेक्स बनवून खाऊ शकता. राहिलेले बॅटर्स तुम्ही असे छोटे छोटे कपकेक्स बनवलेले आहेत. हेही काय सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल. आणि हे दिसायला जेवढे छान दिसतात ना खायला तर त्यापेक्षाही भन्नाट लागतात. त्यामुळे नक्की बनवून पहा, खूप आवडेल तुम्हाला. तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.